आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचे पडसाद आता गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही उमटताना दिसत आहेत. आलापल्ली येथील साई ढाबा हॉटेलमध्ये गेल्या 2 दिवसांपासून LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. गॅस अभावी स्वयंपाक करता येत नसल्यामुळे सकाळपासून ग्राहक येत असले तरी त्यांना परत जावे लागत आहे. या परिस्थितीमुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवरही संकट ओढवले आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा हॉटेल व्यावसायिकांनी केला असून शासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा छोट्या हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आनंद हगावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली. युद्धाचे थेट परिणाम इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा युद्धाचा परिणाम आहे हा गडचिरोली जिल्ह्यातही दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ज्या व्यावसायिकांवर याचा युद्धाचा परिणाम पडलेला आहे आणि गॅस सिलेंडरचा तुटवडा ज्या व्यावसायिकावर हॉटेल व्यावसायिकांवर म्हणा इतर कुठल्याही व्यावसायिकावर म्हणा गॅस तुटवड्याचा परिणाम आहे आज थेट आपल्याला इथे गडचिरोली जिल्ह्यात बघायला मिळतो. मी पोचलेलो आहे आलापल्ली येथील साई ढाबा या हॉटेलमध्ये आणि त्या हॉटेलचे मालक व्यावसायिक आमच्या लोकराज्य TV न्यूजसाठी जोडलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती दिवसापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा तुमच्याकडे झाला. जवळपास 2 दिवसापासून आम्हाला कमर्शियल गॅसचा तुटवडा भासत आहे आणि आज दररोज माझा हॉटेल सकाळी 9ला चालू होतो. गॅसच्या तुटवड्यामुळे अजून 11 वाजलेले आहे, अजून माझा हॉटेल चालू झालेलं नाही आणि माझ्या हॉटेलमध्ये जवळपास 20 ते 25 कर्मचारी आणि माझा स्वतःचा परिवार. ते गॅसच्या तुटवड्यामुळे आज दुपारपर्यंत माझं हॉटेल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही गॅस एजन्सीजकडे गेला तर घरगुती गॅस अवेलेबल आहे आणि कमर्शियल गॅस 2 दिवसापासून बंद म्हणून त्यांनी क्लिअरली सांगितलं. आत्ता जो होणारा युद्ध आहे, जो युद्ध सुरू आहे, त्या युद्धामुळे इतर देशांनासुद्धा भरपूर प्रमाणात त्रास भोगावा लागत आहे. तरी मला शासनाला एक विनंती आहे हॉटेल व्यावसायिक म्हणून की आपण काहीतरी मध्यस्थी करून तो युद्ध थांबवण्यात यावा, जेणेकरून आम्हाला पेट्रोल, डिझेल व कमर्शियल गॅस याचा तुटवडा भासणार नाही, जेणेकरून माझ्याकडे 20 ते 25 कर्मचारी त्यांचा परिवार हा आज दुपारनंतर उघड्यावर येण्याची शक्यतासुद्धा नाकारत आहे. आलापल्ली येथील साई ढाबाचे व्यावसायिक आपण बघू शकता. अजूनपर्यंत या व्यावसायिकांचा हॉटेल अजूनपर्यंत इथे चालू झालेला नसून अजूनपर्यंत कुठलेच कस्टमर गिराईक इथे आलेले नाही. सकाळपासून अशीच परिस्थिती आहे.